आज भल्या पहाटेला माझ्या मळ्याच्या वाटेला पाठच्या पाऱ्यात थंडगार वाऱ्या. तर चित्रपटाने महाराष्ट्राने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नम्रतेची विनंती आहे. त्यांनी विठाबाई पहिल्यापासून बोलताना त्यांनी हेच बोललं पाहिजे. विठाबाई पुढे नारायणगाव पण आलं पाहिजे. हा, विठाबाई नारायणगावकर. अर्ध्या रातीला 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 अर्ध्या रातीला 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 ऑनलाईन चॅटिंग करा. अर्ध्या रातीला 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 ऑनलाईन चॅटिंग करा. हे जर तुमचं लहानपण सुद्धा नारायणगाव मध्ये गेलेलं आहे. हो, माझं सुद्धा लहानपण. आणि हे बघा, तमाशा पंढरी म्हणजे नारायणगाव आणि अख्ख्या तमाशाची तमाशा पंढरी हे नारायणगाव आहे. तेव्हा नारायणगावचा उल्लेख व्हायलाच पाहिजे. का ताईंचं लवकरच इंस्टा आणि युट्यूब पण येते. युट्यूब आणि काय नावाने असणार तुमच्या नावानेच? सुरेखाताई ऑफिशियल. म्हणजे कॉपी कुणी करू नका. सुरेखा हे चुकलं त्यांचं. ऑल महाराष्ट्रातनं गरीब कलावंत गाडी खर्च करून या ठिकाणी आलेले. आणि जसं भाऊंनी सांगितलं, सिनेमा असेल किंवा नाटक असेल, त्याचं संमेलन असेल तर मुख्यमंत्री येतात. नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. आणि हीच लोककला याच माध्यमातून महाराष्ट्राला खूप मोठं नाव ज्या नर्तिकांनी दिलं त्यातलं एक विठाबाई नारायणगावकर आणि दुसरे आहेत आपल्यासोबत सुरेखा पुणेकर. खरं तर ताई, तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या. लावणीचं तुमचं खूप मोठं नाव आहे, पण ज्या लावणी कलाकाराने महाराष्ट्राला नाव दिलं, साता समुद्रापार जसं तुम्ही तुमचा तमाशा नेला, तसं चीनच्या तुमचं लोकनाट्य लावणी नेली, तसं विठाबाईंनी सुद्धा त्यांचा तमाशा चायनाच्या बॉर्डरपर्यंत नेला. आपल्या सैनिकांचं करमणूक केलं. हिंदीमध्ये आता सिनेमा येतो त्यांच्यावरती आणि या सिनेमाच्या नावावरून सध्या वाद सुरू झाला. म्हणजे विठा हे नाव ऐकायला पण असं विचित्र वाटतं. ज्या बाईंनी महाराष्ट्र गाजवला, स्वतःचं नारायणगाव त्याला जोडलं, कुटुंबियांनी पण मागणी केली. तुम्ही कसं पाहता, एक लावणी कलाकाराचं एखाद्या सिनेमाला हे नाव येतं, तर कुटुंबियांनी मागणी केलं, तर तुमची सुद्धा काय मागणी असेल या निमित्ताने? आता मी लहानपणापासून विठाबाई ह्या नावाने ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखतात. आणि विठाबाई ही एक आमच्या तमाशा सृष्टीची शान आहे. तेव्हा चित्रपटामध्ये त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं जे आहे ते बरोबरच आहे. आज त्या बाईंनी दिल्ली गाजवली. तुम्हाला सांगते, यांचं मनोरंजन केलं. आता तुम्ही चीनच्या याच्या सैनिकांचं मनोरंजन केलं आणि ऑल महाराष्ट्रामध्ये तिचं नाव आहे. असा एक महाराष्ट्रातला एक गाव ना गाव, खेड ना खेड तिने गाजवलेलं आहे. आणि आमच्या तमाशा सृष्टीची ती शान आहे. आणि विठा हे आम्हाला अवघड वाटतंय आणि त्यांच्या कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते बरोबरच आहे. तर चित्रपटाने महाराष्ट्राने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नम्रतेची विनंती आहे. त्यांनी विठाबाई पहिल्यापासून बोलताना त्यांनी हेच बोललं पाहिजे. विठाबाई पुढे नारायणगाव पण आलं पाहिजे. हा, विठाबाई नारायणगावकर. हे जर तुमचं लहानपण सुद्धा नारायणगाव मध्ये गेलेलं आहे. हो, माझं सुद्धा लहानपण. आणि हे बघा, तमाशा पंढरी म्हणजे नारायणगाव आणि अख्ख्या तमाशाची तमाशा पंढरी हे नारायणगाव आहे. तेव्हा नारायणगावचा उल्लेख व्हायलाच पाहिजे. कारण ती विठाबाई यांची जन्मभूमी आहे. बरोबर. आणि जन्मभूमी असल्यामुळं त्या गावाचं नाव आलंच पाहिजे. आणि विठाबाई म्हणजे ही आमच्या तमाशा सृष्टीची एक
नामांकित नाव आणि तिच्यामुळे सर्व कलावंतांना एक महाराष्ट्रामध्ये आश्रय मिळाला आहे. कारण ती दिल्लीला आधी गेली, बरोबर, नंतर कलावंतांना त्याचा मान मिळाला. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही अगदी साता समुद्र पार हो, गेला. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन मी अगदी साता समुद्रापर्यंत गेले. पण जे आज हे पहिलं संमेलन होतं आज पुण्यामध्ये. हा खर तर संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार तमाशा क्षेत्राला, तुम्हाला जसे वेगवेगळे पुरस्कार मिळाले तसे तमाशामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा पुरस्कार पद्मश्रीच्या नावाने रघुवीर भाऊंना मिळालाय. आणि रघुवीर भाऊंनी सुद्धा आज एक खदखद व्यक्त केली, एक नाराजी व्यक्त केली. खरं तर एवढं मोठं संमेलन, राज्यातून सगळे कलाकार येतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री मात्र आले नाहीत, त्यामुळे त्यांनी सांगितलं आपला पद्मश्री परत देणार. यावर काय सांगाल तुम्ही? यावर मला एकच सांगावंसं वाटतंय की खरंच तुम्ही तमाशा सृष्टीला जो न्याय मिळालेला आहे, रघुभाऊंना जो पद्मश्री मिळाला, हे तमाशा सृष्टीचं नाव आहे. आणि आता परत तमाशा सृष्टीला चांगले दिवस येणार आहेत, म्हणूनच रघुभाऊंना पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारला त्यातली महत्व कळालं की एक स्टेजवरची कला ही मातीतली कला आहे. बरोबर. आणि आज त्याला राजाश्रय एक रघुभाऊंना पद्मश्री मिळाला, म्हणून तमाशा कलावंतांना एक चांगले दिवस आले असं समजायचं. कारण का मधल्या काळामध्ये तमाशाला खूप म्हणजे आता ह्या वर्षी तर गाड्यांवरती मारामाऱ्या, स्टेजवरती मारामाऱ्या, गावामध्ये तमाशावर सुद्धा हल्ला झाला, तमाशावरती पोलिसांनी दखल घेतली नाही, खूप वेळ पोलिसांनी दखल घेतली नाही. आता जर झालं काय तर नक्की पोलीस दखल घेतील. आणि हे दिल्ली दरबारात तमाशा कलावंतांना मान मिळालेला आहे. म्हणजे जो रघुवीर केळकरला मिळाला, बरोबर, तोच ऑल महाराष्ट्रातल्या कलावंतांना मिळाला असं मी म्हणते. तर आजचं जे संमेलन आहे, या संमेलनाला मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांचं येण्याचं पहिलं नाही आले, ते हे चुकलं त्यांचं. ऑल महाराष्ट्रातनं गरीब कलावंत गाडी खर्च खर्चून या ठिकाणी आलेले आहेत. आणि जसं भाऊंनी सांगितलं, संमेलन म्हटलं तर सिनेमाचं संमेलन असेल किंवा इतर काही संमेलन, त्याला मुख्यमंत्री जातात. पण इथं आज जाणून बुजून टाळले तर एक महिनाभरात जर पुन्हा शासनाच्या वतीने ठेवलं नाही तर रघुभाऊ आपला पुरस्कार परत रिटर्न करणार आहे. नाही, शासनानेच विचार करावा. आता याच्या पुढे ना प्रत्येक संमेलनाला यावं आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जळगाव झालं, पुणे झालं, मुंबई झालं आणि सर्व ठिकाणी वाघ्या मुरळी महोत्सव आणि वाघ्या मुरळी, लावणी, पवाडा, या सगळ्या ह्याचा लोककलेचा एक समायिक महोत्सव त्यांनी ठेवायला पाहिजे. कारण 1998ची लावणी सम्राट दिनी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शासनाने जो भरवला होता, तर आता दरवर्षी शासनाने तमाशा महोत्सव हे सगळं भरवलं पाहिजे. लोककला महोत्सव मध्ये त्याच्यात सगळं आलं. तर अशा पद्धतीने शासनाने कलावंतांना एक द्यावं, वेळ द्यावा, त्यांच्या कार्यक्रमाला यावं, हेच तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. आणि आज जे संमेलन भरवलंय त्या पोरांनी सुद्धा खूप कष्ट केले आणि भरपूर रात्रंदिवस जागून जाहिराती वगैरे सगळं त्यांनी खूप छान मॅनेज केलं. आणि हे त्या स्टेजवरती तुम्ही सुद्धा अनेकदा लावणी सादर केली. हो, ही मुलाखत संपवतोय. आपल्याला भविष्यामध्ये तुमच्याशी गप्पा मारायच्यातच मला वेळ, पण आज हा कार्यक्रम पण सुरू आहे, तुम्ही वेळात वेळ इथं काढून आलात आणि तुम्हाला सुद्धा जायची गडबड आहे. तरी पण मला एक मुकडा एखाद्या लावणीचा तुमच्या गाजलेल्या पुन्हा एकदा मुलाखत संपवताना ऐकायचं आहे. कोणती लावणी? म्हणजे ही लावणी एक गाणं घेते सोशल गाणं, माझं इंस्टाला तर येईल ते गाणं. अरे म्हणजे सगळ्यात आधी आम्ही ऐकणार आहोत. आज भल्या पहाटेला माझ्या मळ्याच्या वाटेला, पाठच्या पाऱ्यात थंडगार वाऱ्यात, छेडून गेला मला कोण ग, छेडून गेला मला, छेडून गेला मला कोण ग, छेडून गेला मला. धन्यवाद धन्यवाद. खरं तर लावणी येण्याच्या आधी आम्हाला ऐकायला मिळाली. आणि तुम्ही स्वतः गाऊन डान्स पण करणार आहात? नाही, डान्स नाही, फक्त गाणं आहे. गायलेलं आहे. म्हणजे आता मी काय स्कीम केलेली, मला माझे जुने गाणे जे आवडते, जे मला आवडतात, असेच मी प्रेक्षकांना गाऊन युट्यूब इंस्टाला ऐकायला देणार. नक्कीच. म्हणजे आपण या माध्यमातून सांगूया, ताईंचं लवकरच इंस्टा आणि युट्यूब पण येते. युट्यूब आणि काय नावाने असणार तुमच्या नावानेच? सुरेखा ताई
ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे कॉपी कुणी करू नका, सुरेखाताईंसारख्या अनेक महिला असतात. आणखीन एक गाणं आलेलं आहे, नक्की ते पण ऐकायला आवडेल. सगळ्यांनी ते गाणं बघावं माझ्या चॅनलला. अर्ध्या रातीला रातीला रातीला, अर्ध्या रातीला 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 ऑनलाईन चॅटिंग करा, अर्ध्या रातीला 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 ऑनलाईन चॅटिंग करा. आता हे गाणं आहे ना तरुण पिढीसाठी आहे. सध्या आणि तोच प्रकार म्हणजे प्रत्येकाच्या हातात हे खेळणं आहे सगळ्यांच्या आणि हातात. त्याचा गैरवापर पण खूप होतोय. चॅटिंग करा पण त्यात काही बंधनं ठेवून करा असं तुम्हाला सांगायचं सांगितलंय त्या असेल गाण्यात. नक्कीच हे आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहोत आणि नक्कीच आपण पुढच्या काळामध्ये ताईंशी पुन्हा एकदा गप्पा मारूया. तुमचं ऑफिशियली हे चॅनल चांगलं लॉन्च होईल, त्याला चांगले प्रेक्षक मिळतील आणि आमच्यासारखे पत्रकार सुद्धा त्याला चांगलं फॉलो करतील आणि लोकांपर्यंत पाठवतील. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा भेटूया. पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.